आता आपण बघूयात लोकसभेच्या रणसंग्रामातून महत्त्वाच्या 9 बातम्या। अहमदनगरमध्ये पैशांची बरसात, रोहित पवारांचं ट्विट, पारनेरमध्ये रस्त्यावर पडलेल्या नोटांच्या बंडलांचा व्हिडिओ ट्विट, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हॅशटॅग वापरत रोहित पवारांचा निशाणा। 2019 मध्ये बारामती अॅग्रोचे लोक पैसे वाटत होते, दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा रोहित पवारांनी स्वतःकडे पाहावं, सुजय विखेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर। पारनेरमध्ये भाजपचे राहुल शिंदे आणि निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, मध्यरात्रीभर रस्त्यात पैसे भरलेली बॅग सापडल्यानं खळबळ, राहुल शिंदेंनी पैसे वाटायला आणल्याचा लंकेंच्या कार्यकर्त्यांचा आरोप। पारनेरमधील राड्यावर निलेश लंकेंचे प्रशासनावर गंभीर आरोप, स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून व्यावसायिकांना दम, पैसा आणि प्रशासनाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा लंकेंचा आरोप। मतदानापूर्वीच बोटाला शाई लावत मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा निलेश लंकेंचा आरोप, प्रत्येक मतासाठी 500 रुपये घेतल्याचाही लंकेंचा आरोप। पुण्यात मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप, भाजपकडून दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या, दंगेकरांचा भाजपवर निशाणा। मतदान केंद्राबाहेरील बूथवर काँग्रेसचं चिन्ह आणि उमेदवाराचं नाव असलेलं बॅनर काढण्याची मागणी करत भाजप नेते हेमंत रासनेंचा ठिय्या, काही काळ तणावाची स्थिती। सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पोलिंग एजंट म्हणून मतदान केंद्रात मनमानी कारभार सुरू, अमोल कोल्हेंची टीका। अमोल कोल्हे नाटकबाजी करतील, आधीच माहिती मिळाली होती, शासनाची यंत्रणा पूर्णपणे दक्ष, आढळराव पाटलांचा टोला।